मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्याला खरोखरच शेळीपालन चालू करायचं आहे किंवा शेळीपालनमध्ये उतरायचं आहे. खूप साऱ्या लोकांचं म्हणणं येते की सर आम्हाला शेळीपालन चालू करायचं आहे, पण आमच्याकडं शेडसाठी बजेट नाही. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की शेळीपालन जर खरोखरच चालू करायचं असेल, तर हायटेक शेडची शेळीपालनमध्ये काहीही गरज नाही. कारण की माझा स्वतःचा अनुभव आहे 7 वर्षाचा. आपण 2 शेळ्यापासून सुरुवात केली तर आज मित्रांनो माझ्याकडं 20 शेळ्या आहेत आणि 10 पिल्ले असे टोटल 30 शेळ्या आहेत. तर मी अगदी सोप्या पद्धतीने सुरुवात केली आणि आज तुम्हाला सांगणार आहे की ₹15,000 मध्ये आपण 10 ते 20 शेळ्याचा शेड कसा बनवू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो, जुनी पद्धत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करायची आधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. पाठीमागला कॅमेरा चालू करून दाखवतो. आता मित्रांनो, सगळीकडे तूर कापणी चालू झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये तूर कापल्यानंतर, तूर बडवल्यानंतर ते उरलेलं जे आपण तुराट्या म्हणू शकतात, ह्या अशा तुराट्या आणून पण आपलं भिंतीचं काम करणार आहे तुराट्या. सगळ्यात पहिले तुम्हाला हे सिमेंटचे पोलं आणावं लागणार आहे 10 फुटाचे. जर हे तुम्ही 8 जर पोलं आणले मित्रांनो, तर तुमचा 12 बाय 24चा गोठा तयार होतो आणि 10-15 शेळ्यासाठी मित्रांनो आरामशीर पुरतो तो. 20 शेळ्यासाठी पण. आणि हे जे आपलं हे बघा, हे असं आपण कूड घेतलेलं आहे आणि साईडचे हे बंडाटे आहेत मित्रांनो, हे आपण शेवरीचे आणलेले आहेत. आणि जर तुम्हाला जर शेवळीच्या नाही भेटल्या मित्रांनो, तर तुम्ही मार्केटमधून बांबू किंवा विळू विळू पण आणू शकता. आणि हे जे आडवे जे आपण बघितलं, ज्याला आपण हे आडू म्हणतात, आडवे. हे आपण फक्त मित्रांनो 20 फुटाची लांबी आहे याची आणि हे आपण 4-5 वर्षाखाली फक्त ₹250 ला आणले होते 20 फूट लांबीचे. त्यामध्ये आपण मित्रांनो हे लाकडीचे पण मेडीचा आपण उपयोग करू शकतो सपोर्टिंगला, जेणेकरून खूप दिवस टिकणार आणि खराब होणार नाही. हे असे सिमेंटचे पोलं तुम्ही 8 आणल्यानंतर तुम्ही असं स्ट्रक्चर तयार करू शकता, जे आपले तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. साईडनं हे आपल्याकडे पत्र काही जुने होते, उरलेले पत्र 5-6 ते आपण साईडनं मारलेले आहे. आणि तुमच्याकडे जर पत्र नसले तरी मित्रांनो, चारी बाजूनं कूड घ्यायचा, एक नंबर कोठा तयार होतो मित्रांनो. जुनी पद्धत आहे. आतापर्यंत जे जुने लोकं होते ते मित्रांनो कोठ्यामध्येच कोठ्याचा खूप उपयोग करीत होते. आणि आपला जे अनुभव आहे मित्रांनो, आपण मी 7 वर्षापासून मित्रांनो आपल्याकडे पण कोठाच आहे. तर तुम्ही बघू शकता साईडनं. आणि जे लोकं शेळीपालनमध्ये नवीन चालू करायचं आहे आणि ज्या लोकांचं बजेट नाही मित्रांनो, त्या लोकांसाठी हे कोठा खूप उपयोगी आहे. आणि शेळीपालनमध्ये मित्रांनो कोणतंही हायटेक शेड किंवा लाखो रुपये करून खर्च केलेलं शेड काहीही उपयोग नाही मित्रांनो सुरुवातीला. कारण की सुरुवातीला आपल्याला अनुभव नसतो गोष्टीचा आणि जर आपण शेडमध्ये लाखो रुपये खर्च केले मित्रांनो, तर आपला मुनाफा पण तेवढा होऊ शकत नाही. कारण की नेमकं शेळीपालनाला सुरुवात केलेली असते मित्रांनो आणि आपल्याला अनुभव नसते. त्यासाठी मित्रांनो, कमी खर्चामध्ये असं तुम्ही शेड बनवू शकता, ज्यामध्ये आपल्याला एक तर अनुभव येणार आहे आणि तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ऊन असो, वारा असो, पाऊस असो. आणि तुम्ही ह्या कोठ्यामध्ये एक तर 15-20 शेळ्या आरामशीर राहू शकता. ते आपले ह्या साईडनं पिल्ले राहतात मित्रांनो आणि ह्या साईडनं शेळ्या राहतात. हे तुम्ही दावण बघत आहेत खालची दोरीची. शेळ्या आपण आल्यानंतर संध्याकाळी ह्या दोरीनं बांधतो शेळ्या, जेणेकरून शेळ्या भांडणं वगैरे करणार नाहीत, मारामारी करणार नाहीत. तर असं सुंदर नियोजन असतं मित्रांनो कोठ्यामध्ये पण. आणि तुम्हाला मी समोर पण नेऊन दाखवणार आहे. संध्याकाळी आपल्या मधामध्ये असतात शेळ्या आणि आपण सकाळी बाहेर काढतो शेळ्या, ते पण दाखवणार आहे. हे बघा, ही शेळीची एक दावी आहे, तुम्हाला हातात घेऊन दाखवतो. तर असा सुंदर साईडनं हे बघा, ही अशी पन्नी मारायची. मी तुम्हाला दाखवतो. पाठीमागून पण आपण साईडनं पन्नी मारलेली आहे. हे बघा, जेणेकरून मधामध्ये वारं किंवा पाऊस वगैरे काहीही येणार नाही. आणि हे बघा, शेळ्या आपल्या मधात बांधलेल्या असतात आणि सकाळी आपण बाहेर सोडतो. ही आपल्या शेळ्याची बसायची जागा आहे. आणि ही समोर एक गव्हाण आहे, जी आपण 3,500 मध्ये बनवून घेतलेली होती. तर ह्या गव्हाणीचा उपयोग फक्त पावसाळ्यामध्ये होतो, कारण की आपलं मोकळी शेळी पालन आहे आणि आपण पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये कडबाची कुट्टी वगैरे